सावित्री देवी नमस्तुभ्यं. पतिव्रते परायणे सौभाग्य आयु आरोग्यम देहीम देवी नमोस्तुते. मित्रांनो, आता आपण व्रतसावित्री व्रताच्या विधीविषयी बघणार आहोत. तर तसं मी तुम्हाला पूर्वी वर्णन केलं होतं की हे व्रत तिथीत्रय अर्थात 3 तिथी धरून करायचं आहे आणि आपल्या ज्या भागामध्ये अर्थात दक्षिण भारतात आणि पश्चिम भारतात अर्थात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका इथे हे व्रत हे चतुर्दशीचं व्रत म्हणजे अर्थात शुक्ल पक्षातला पौर्णिमेचं प्रधान व्रत आहे. तर उत्तर भारतामध्ये अमावस्या प्रधान आहे. तर आपल्याकडे पौर्णिमेला हे ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या पौर्णिमेला असतं. मुळामध्ये हे 3 तिथी अर्थात ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्ल त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा असे 3 दिवस व्रत आहे. त्यातल्यात त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प आणि देवतांचं आवाहन आहे. चतुर्दशीच्या दिवशी मूळ पूजा आहे आणि पौर्णिमेची सांगता असे 3 दिवसाचं व्रताचं विधान आहे. पण कालांतराने म्हणजे स्त्रियांच्या गैरसोयी होऊ नये म्हणून आणि सर्व काही गोष्टीचा विचार करून संक्षिप्त रूपामध्ये 1 दिवसीय विधान म्हणजे अर्थात 1 दिवसच आपण हे व्रत करतो अर्थात पौर्णिमेला. जर पौर्णिमायुक्त चतुर्दशी असेल तर खूपच योग्य आणि शुभ सांगितलेली आहे शास्त्रामध्ये. कारण की चतुर्दशीचं जसं मी म्हटलं की 3 दिवसाच्या पूजेमध्ये चतुर्दशी ही मूळ पूजेची तिथी आहे. त्याच्यामुळे चतुर्दशीयुक्त पौर्णिमा असेल तर खूपच शुभ. पण आता दरवर्षी तसा योग नसतो. जसा यंदा 2021मध्ये सुद्धा हा असा योग नाही. पौर्णिमा स्वतंत्रपणे 21 तारखेला 21 जून 2021 रोजी गुरुवारी आहे. त्याच्यामुळे आपण त्या दिवशीच वटसावित्री व्रत करायचं आहे. पण वटसावित्री व्रताच्या कधी करावं तर सांगितलेलं आहे की सूर्योदयापासून माध्यान्ह काळापर्यंत. आता माध्यान्ह काळ म्हणजे काय तर प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, अपराह्न काळ, सायंकाळ अशा पद्धतीने आपल्याकडे दिवसाचं विभाजन आहे. तर त्यानुसार प्रातःकाळी अर्थात सकाळच्या वेळी सूर्योदयापासून म्हणजे जवळजवळ 6:30 पासून पकडा ते आपल्याला दुपारी 1:30 वाजेपर्यंत. कारण की माध्यान्ह काळ प्रारंभ होतो सकाळी 9:30 वाजता, प्रातःकाळ संपतो सकाळी 9:30ला. त्याच्यानंतर माध्यान्ह काळ प्रारंभ होतो आणि माध्यान्ह काळ संपतो 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला अपराह्न काळ चालू होतो. तर देवतांची पूजा वगैरे आपल्याकडे सांगितलेली आहे की प्रातःकाळापासून माध्यान्ह काळाच्या अंतर्गत करायचे आणि पितृकर्म जे आहे म्हणजे श्राद्ध, तर्पण इत्यादी ते अपराह्न काळात अर्थात भर दुपारी केलं जातं. तर आपल्याला ही पूजा साधारणतः सूर्योदयापासून म्हणजे सकाळी 6:30 पासून ते अगदी तुम्ही माध्यान्ह काळी अर्थात दुपार 1:30च्या आत अंतर्गत करू शकता. आता हे व्रत कसं करायचं तर व्रताची मूळ देवता आहे ही सावित्री सत्यवान आहे. आपल्याला बहुतेकांना असं वाटतं की वडाची पूजा करायची म्हणजे वड ही व्रताची देवता नव्हे, वड हे माध्यम आहे. कारण की आपल्याकडे अनेक व्रत जे होतात म्हणजे आता आपल्याकडे वृक्षांच्या माध्यमातून वटवृक्ष असो म्हणजे कोणत्याही वृक्षाच्या माध्यमातून निसर्गाच्या माध्यमातून आपण देवतांना अभिव्यक्त करत असतो. हे त्याचं प्रतीक म्हणून त्या देवतांचं प्रतीक म्हणून आपण एक वृक्ष निवडलेला आहे. जसं श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की मी सर्व वृक्षांमध्ये अश्वत आहे अर्थात पिंपळ वृक्ष आहे. आणि पिंपळ वृक्षाच्या विषयी सांगताना धर्मशास्त्र सांगतं मूलतो ब्रह्मा सरस्वती मध्ये लक्ष्मी नारायण अग्रतो शिवशक्ती स्वरूपाय अश्वत वृक्ष नमो नमः. अश्वत वृक्षाच्या मुळाशी कोण आहेत ब्रह्म सरस्वती आहे, मध्ये कोण आहे मध्यस्थानी लक्ष्मीनारायण आहेत आणि अग्रस्थानी अर्थात वरच्या भागामध्ये उमा महेश्वर अर्थात गौरीशंकर आहेत. असे हे 3 देवता अश्वत वृक्षामध्ये निवास करतात अर्थात पिंपळामध्ये. औदुंब वृक्षाचं निवासस्थान सांगितलेलं आहे दत्त संप्रदायाशी निगडीत. शमी वृक्षामध्ये गणपतीचं वास्तव्य सांगितलेलं आहे, शनिदेवाचं वास्तव्य सांगितलेलं आहे, अपराजिता देवीचं वास्तव्य सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर श्वेत मंदार जे आहे अर्थात पांढरे रुई त्याच्यामध्ये श्वेतार्क गणपती म्हणजे गणेश वास्तव्य सांगितलेलं आहे. बिल्व वृक्ष आपल्याकडे शिव आणि शक्तीच्या उपासनेत सर्वात प्रधान मानलेलं आहे. शिव आणि शक्तीची उपासना ही बेलाच्या वृक्षाच्या माध्यमातून करतो आपण. त्याच्यानंतर आपण नित्य दिवसाचाच जर विचार केला तर आपल्याकडे तुळशीची पूजा आपल्याकडे नित्यदिनी भारतीय संस्कृतीत आहे. तुळशी आपल्याकडे प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण राधाकृष्णाचं स्वरूप म्हणून पूजा सांगितलेली आहे आणि सर्व देव तीर्थोमयो असं म्हणजे सर्व तीर्थांचं स्वरूप म्हणून मानलेली आहे.
तर असंच प्रत्येक वृक्ष एक एक देवतांचं प्रतीक आहे. तसंच या व्रताचं जे प्रतीक रूप आहे हे जरी वड असलं तरी वटाच्या वृक्षाच्या माध्यमातून आपण सावित्री आणि सत्यवान ही या व्रताची मूळ देवता आहे. आणि सावित्री सत्यवानाला जसं जेव्हा सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाच्या पाशातून मुक्त केले, तिच्या म्हणजे तिने फक्त पतिव्रता हा आदर्श नव्हता, तिच्यातली बुद्धी कौशल्य, तिच्यातलं स्त्री शक्तीचं तिने जे पराकाष्ठा दाखवलेली आहे की स्त्री काय करू शकते, ती जे तिने आदर्श दाखवलेला आहे त्या आदर्शाचं तिच्या हिमतीवर तिने सत्यवानाचा प्राण आणला होता. युक्ती वापरून यमाशी 3 दिवस संवाद करून शास्त्रतर्क करून तिने आपल्या पतीला मिळवलं होतं. आणि पतीलाच नव्हे तर तिच्या सासऱ्याची दृष्टी गेली होती, ती दृष्टी मिळवली. आपल्या पित्याला अर्थात माहेरचं पण सुख तिने बघितलं. तिच्या पित्याला तिच्या व्यतिरिक्त कोणी अपत्य नव्हतं, तर त्याला अपत्य प्राप्ती व्हावी हेही तिने मागितलं. नंतर त्यांचं राज्य गेलं होतं, त्यांचं सत्यवानाच्या पित्याचं धृमसेनाचं, ते राज्य त्यांना परत मिळव हे 4 वर तिने बुद्धी कौशल्याने तिच्या शास्त्रतर्काने यमराजाच्या हातून काढून घेतले. आणि शेवटी तिने पुत्रासोबत या पतीचं प्राण देखील त्या अप्रत्यक्षपणे मागून घेतलं. तर अशा या सावित्रीच्या पराक्रमावर खुश होऊन ही पतिव्रतेचा आदर्श नारी, ही नारीच्या पराकाष्ठाचा आदर्श म्हणून सर्व देवांनी अर्थात त्रिदेव आणि त्रिदेवी ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या 3 शक्ती सरस्वती लक्ष्मी आणि गौरी या 3ही देवांनी हिला आशीर्वाद दिला की तुझ्या नावाने तुझ्या आदर्शाने पतिव्रता स्त्रिया व्रत आचरतील. आणि ज्या पतिव्रती स्त्रिया तुझं पूजन या दिवशी या व्रताच्या माध्यमातून करतील, तुझा आदर्शाचे गुण त्या कथेच्या माध्यमातून गातील, त्यांना त्यांच्या सांसारिक सुखामध्ये आयुवृद्धी होईल, त्याच्या पतीचे आयुवृद्धी होईल, पतिसौख्य लाभेल, गृहसौख्य लाभेल, संसारामध्ये मंगल होईल. हे त्याचा मूळ उद्देश आहे. त्याच्यामुळे पूजा आपल्याला मुळात करायची आहे ही सावित्री आणि सत्यवानाची. आता व्रताचं जे विधान आहे तर मी व्रताचं विधानाचं एक श्लोक आहे, तो श्लोक तुम्हाला सांगतो. अनेक श्लोक आहेत पण त्याच्या पद्धतीविषयी एक सांगितलेलं आहे की तिथित्रयं वापी सावित्री व्रत कुर्यात अथवा चतुर्दशी विशेषता सौभाग्य अथवा सौभाग्य परमज्ञान लाभते व्रत आचरिता वटसावित्री व्रत कुर्यात तिथित्रयं वा. किंवा म्हणजे सांगितलेलं आहे की तिथित्रय हे पूजा 3, तसं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की 3 तिथी म्हणून हे करायचं आहे, 3 दिवसाचं व्रत आहे. पण तुम्ही 3 दिवस न करता चतुर्दशीयुक्त जर पौर्णिमा असेल तर त्याला विशेष मानून हे व्रत करा आणि सौभाग्याच्या प्राप्तीकरिता परमज्ञानाच्या प्राप्तीकरिता व्रताचं आचरण करा. आता ही जे सावित्री देवतेचं पूजन आहे, आता आपल्याकडे सावित्री ही 2 पद्धतीची आहे. एक सत्यवानाची सावित्री ही आपण या पूजेमध्ये करतो आणि ब्रह्मदेवाच्या पत्नीला पण सावित्री म्हणतात. पण ती सावित्री जी आहे ती ब्रह्मर्धांगिनी आहे आणि तिची पूजा आपल्याला ज्ञानासाठी करायची असते. तिला वेदांची माता गायत्रीमध्ये सांगतात आणि तिची पूजा ज्ञानप्राप्तीकरिता सांगितली जाते. त्या व्रताविषयी सांगताना असं सांगितलेलं आहे, तिची फलश्रुती सांगितलेली आहे धर्मशास्त्राने की सावित्री व्रत जे ब्रह्मपत्नी सावित्रीचं जे व्रत आचरतात त्यांना 7 मन्वंतर ब्रह्मलोकी राहून पृथ्वीलोकी उत्तम प्रकारच्या जन्म प्राप्त होतं, ज्ञान श्रीमंत दीर्घायुषी होतात. असं त्या व्रताचे अनेक फलश्रुती आहेत. 64 कला 14 विद्यामध्ये तो साधक निपुण होतो. कारण की मुळामध्ये सावित्री अर्थात सवित्राच्या वर्णाची देवी म्हणून सरस्वतीला सावित्री हे नाव आहे आणि तिच्या उत्पत्तीची कथा वगैरे आहे, पण तो आज आपला विषय नाही. हे जे व्रत आहे हे आपल्याला मुळामध्ये सत्यवान सावित्रीचं करायचं आहे. आणि हा आदर्श असतो की पती पत्नीतलं सामंजस्य, त्यांच्यातलं प्रेम किंवा वैवाहिक जीवन त्याला साजरा करण्याचं, त्याला अभिमानाने साजरा करण्याचा सण म्हणजे सावित्री व्रत आहे. तिच्या सौभाग्याला व्यक्त करण्याचा सण हा सावित्री व्रत आहे. फक्त 7 जन्मी हाच पती मिळावा हे सर्व जे आपण फलश्रुतीवर जास्ती हे करतो ना, हे महत्त्वाचं नाही. त्यातला भाव जाणून घेणं महत्त्वाची आहे. सावित्रीची कथा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सावित्रीचं मूळ चारित्र्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तिच्यामध्ये असलेल्या स्त्री शक्तीचं जे गुण आहे, तिला
वनस्पती सर्व गोष्टीची जाण होती, ती युद्धकौशल्यात पारंगत होती, ती शास्त्रतर्कात पारंगत होती, तिचं बुद्धिकौशल्य खूप सुंदर होतं आणि ती सर्व गुण संपन्न होती. हे आदर्श घेणं महत्त्वाचं आहे. फक्त सावित्रीचं नव्हे तर पतीचं अर्थात सत्यवानाचं नावच मुळात सत्यवान आहे, सत्यवादी आहे, पत्नीचा सन्मान करणारा तो आहे आणि आपल्या पित्याचं राज्य गेल्या असलेल्या सुद्धा त्याच्या पित्याची, त्याच्या माताची आणि पत्नीची जबाबदारी तो व्यवस्थितपणे सांभाळतोय. हे आदर्श जोडपं आपणही व्हावं म्हणून हे व्रत स्त्री एका पिढीतून दुसऱ्या पिढीला सांगते आणि हे व्रत करते. शिवाय मी जसं तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे की व्रत करायचं की नाही हा स्त्रीचा हा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. करायलाच पाहिजे असंही नाही केलं तरी हरकत नाही. आता व्रत कसं करायचं आहे तर आपल्याला मग एक दिवसाचं मी व्रताचं सांगतोय की सकाळी मग तुम्हाला उठायचं आहे, स्नान करायचं आहे प्रातःकाळी आणि चंदन आपली आवळी कंठी जी असते, आवळा कंठी ते घालून स्नान करायला सांगितलेलं आहे. हरिद्रा आता हळद टाकून स्नान करायचं आणि आंघोळ वगैरे झाल्यावर शृंगार करायचा आहे, कारण की मुळामध्ये हे सौभाग्य व्यक्त करणारा सण आहे, सौभाग्याला साजरा करणारा सण. त्याच्यामुळे सौभाग्याचे जेवढे पण लक्षणं आहेत ते सर्व काही घालून हे व्रताला बसायचं आहे आणि हे व्रत आपल्याला वडाच्या पारी जाऊन करायचं आहे असं सांगितलेलं आहे. तर पण वटाच्या वृक्षाच्या कडे आपल्याला जाणं जर शक्य नाही, कारण की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहीतच आहे की 2 वर्षापासून आपल्याकडे वटपूजन हे काही बाहेर जाऊन एकत्रितपणे करणं शक्य नाही. मग अशावेळी तुम्ही काय करू शकता? तर अशावेळी आपल्याकडे काय मुळामध्ये या 2 देवतेंची पूजा आहे. मग तुम्हाला पूजाच करायची असेल तर मग ती वडाकडे जाणं जर शक्य नाही, म्हणजे प्रत्यक्ष रूपात जाणं झालं तर खूपच उत्तम आरोग्यदृष्टीने. त्याच्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आपली प्रार्थना त्या निसर्गाच्या प्रत्यार्थ व्यक्त करणं ही तर उत्तमच गोष्ट आहे. पण आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापासून ते होत नाही आहे आणि आता असं झालेलं आहे ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने बघा वड हे वृक्षसुद्धा दुर्मिळ होत चालले. त्याच्यामुळे शहरामध्ये राहणाऱ्या मग लोकांनी काय करावं तर मुळामध्ये व्रत कुठेतरी आपल्याला अभिव्यक्त करायचंच असतं, देवाची उपासनाच करायची असतं. उपासनेचे माध्यम आपल्याकडे अनेक आहेत, असं नाही की एकच काय कंपल्सरी अशाच पद्धतीने करायचं आहे. आणि त्याचा संदर्भ आपल्या धर्मशास्त्रात आहे आणि धर्मशास्त्रात काय सांगितलेलं आहे की हे सत्यवान सावित्रीचं पूजन करायचं आहे, तर त्यांची प्रतिमा ठेवायची सत्यवान सावित्रीची. आता तुम्ही मला सत्यवान सावित्रीची मूर्ती कुठून आणायची तर सत्यवान सावित्रीची मूर्ती असते, पण आपल्याकडे नाही जरी असली तरी पण आता जसं मी हे चित्र काढलेलं आहे, आता हे मी माझं एक कागदावर छान चित्र काढलेलं आहे, हे मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. तर असं ज्याला बनवणं शक्य आहे हे मला माहिती आहे, असं काय सर्वांना जमतंच असं नाही. बनवलं तर अशा पद्धतीने करू शकतात. पण एक प्राचीन पद्धत तुम्हाला मी सांगतो या व्रताला करण्याची की ही पद्धत आहे ना पूर्व भारतामध्ये अर्थात ओडिसा वगैरे साईडला ना खूप अशी करतात आणि आपल्याला त्याला धर्मशास्त्राचा आधार देखील आहे. काय करायचं तर हळद आपण पाटा वरवंटा असतो, त्या पाट्या वरवंट्यावर हळद घट्टसर भिजवून त्याचा चेहरा तयार केला जातो. 2 असे चेहरे तयार करतात असे गोळे लावून आणि त्याला 2 डोळे काजळाने 2 डोळे आणि त्याला वस्त्र वगैरे नेसून सावित्री सत्यवानाचं रूप देतात आणि त्याची पूजा करतात तिकडे. तर ते मला खूप नवल वाटलं आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर तुम्हाला हा पर्याय नक्कीच असू शकतो. आणि हरिद्रा आपल्याकडे हरिद्रेचा मंत्रच असा आहे की हरिद्र सुवर्णवर्णाभा सदा सौभाग्यदायक, की सुवर्णाचं वर्णाची आहे हळद आणि ती सदा सौभाग्यदायक आहे. त्याच्यामुळे हळदीचं गोळा करून त्याच्यावर तुम्ही सावित्रीचं आवाहन केलं तरीसुद्धा करू शकतात. किंवा तुम्हाला जर प्रतिमा अशी असं पाटावरवंट्यावर वगैरे करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता तर एक हळदीचा असा गोळा करून 2 छोटे छोटे असे मुठा ठेवून, जसं आपल्याला माहिती आहे कायकांकडे ह्याला हरतालिका व्रतेला वाळूची शिवलिंग करतात, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग हरतालिकेच्या मूर्त्या कायकांकडे अशा मातीच्या असतात, असं आमच्याकडे हरतालिकेच्या मातीच्याच मूर्त्या आणून सखी पार्वती मातीच्या आणून पूजा करतात. पण ते कायकांकडे काय करतात त्या वाळूनेच 2 बावल्या जशा काढतात सखी पार्वती म्हणून आणि त्या बावल्यांचीच पूजा प्रतिकात्मक रूपात करतात सखी पार्वती म्हणून. तसंच आपण या व्रताला पण करू शकतो. आपण या व्रताला सुद्धा हळद भिजवून घट्टसर भिजवायची आणि त्याच्याने तुम्ही 2 छोट्या बावल्या किंवा अशा प्रतिमा काढून त्याचं सत्यवान सावित्री म्हणून पूजन करू शकता. किंवा तुम्ही काही म्हणतात की सुपाऱ्या ठेवून पण करू, तर सुपाऱ्या ठेवून जसं तुमच्याकडे आहे. आणि जर अजून तुम्हाला शास्त्रशुद्ध करायचं असेल तर घटस्थापन आपल्यामध्ये काय आहे, घट म्हणजे कलश आपण जी रचना करतो म्हणजे जलपात्र भरतो त्याच्यात स्वस्तिक चिन्ह